हे कोण आहे? कोण आहे ते? मी साखर कारखानीस सागर कारखानीस. आणि ही कोण कारखान्यावरची चिमणी? मी यांची बायको आहे. मी यांची बायको आहे. अच्छा अच्छा. कारखानीस काकू. हो हो हो. या एवढ्याच कशा? ते काम करून झिजले. धुणी भांडी सगळ्या कामात वापरते असून. मोलकरीण म्हणून? नाही नाही, साबण म्हणून. घास घास केवढं घासलंय बघा. अरे रे 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 कारखानीस वाईट झालं रे. पण अरे दाढी तरी नीट करायची, फेस तसाच राहिलाय. हो का? अरे मिशी आहे ती. एवढा फेस राहिलाच आहे. पण त्या प्रज्ञाचं तुम्ही एवढं ऐकून कशाला घेता? नाही नाही, माझ्या सून असती तर मी 2 कानाखाली ठेवून दिले असते आतापर्यंत. मलाही वाटतं की 2 द्याव्यात ठेवून, पण तिच्या जवळ जातो तेव्हा तात्या विंचूचा बावला आला की काय असं वाटतं मला. मग घाबरता काय तिला? बोलवा तिला, सांगतो मी आता. नका नका, खूप डेंजर आहे ती. नका बोलू. काय घाबरताय? तिला सुद्धा पेमेंट आहे स्पीचचं. बोलवा प्रज्ञा, ये. बघितलं हे असं काहीतरी करत बसते. गप्प बसा, गप्प बसा. प्रज्ञा आहे मी, प्रज्ञा. प्रज्ञा म्हणे प्रज्ञा. कधी लोकांना तुझी देवाज्ञा होईल सांगता येणार नाही. माज आलाय ना, माज आलाय म्हातारड्याला. या म्हातारड्याला माज आलाय. अगं प्रज्ञा, असं काय बोलतेस? किती झालं तरी सासू सासरे आहेत तुझे. आता माझे पण सासरे आहेत, थोडे भैसटल्यासारखे वागतात. पण मी काय बोलते का त्यांना कधी? थोडे माजोरड्यासारखे वागतात घरात, पण मी कधी काय बोलले का? अगं बाई, काय झालं आबा? तुम्ही जरा शांतपणे बसा बघ. हे बघा काय होतं ना आबा, तुम्ही अशी चिडचिड केली ना. जरा सांगते. ही शिरा नाही, मी पोह्या आहे. पोऱ्या पोहे. अहो ऐका, तुम्हाला ना आबा नाही करायचंय, आजोबा आजोबा करायचं. कोंबडीच्या मला माहिती आहे सगळं. मला येतं ते सगळं. आणि काय रे कारखानीस, तुला का काढलं हिनं घरा बाहेर? सांगा ना, सांगा. संध्याकाळी माझ्या हातातून ग्लास फुटला. का? 7:30